फार पूर्वीपासून, फक्त आत्ताच नाही, फार पूर्वीपासून स्त्रियाच फायनान्शियल प्लॅनिंग करतात. मला 7 वर्षांनी मुलाच्या ह्या मोठ्या कोर्ससाठी फी भरायची आहे. मग तो 7 वर्षाचा पिरियड तुम्हाला लक्षात आला, तुम्हाला अमाऊंट कळाली. आता मला फायनान्शियल प्लॅन करताना 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक तर माझा होम लोनचा EMI किती जातोय, मला महिन्यातल्या ग्रॉसरीला किती पैसे जात आहेत, माझं डायनिंग आउट किती आहे, हे झालं तुमचं इन्कम. त्यानंतर हे एक्सपेन्सेस. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो कंटिंजन्सी. कंटिंजन्सी म्हणजे 3-4 हजाराचा EMI मला मोठा वाटत नाही जेव्हा तो फोन दिसतो, पण तेच 3-4 हजार मी जेव्हा माझ्या कारकडे बघतो तेव्हा मला ते फोन नकोसा वाटतो. कारण मला माझं स्वप्न माहिती आहे. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. म्हणजे तुमच्याकडे जर ती कार पेपरवर मांडलेली नसेल ना, तर तुम्हाला फोनच मोठा दिसेल, कारण ती डोक्यात आहे कार, पण फोन समोर आहे. पण जर तुम्ही त्याला प्लॅन केलेला असेल ना, तर तो डेफिनेटली तुम्ही बोलणार की नको फोन, फोन माझा व्यवस्थित आहे, फोन माझा चांगला आहे. 2-3 वर्ष खूप मोठे रिटर्न्स दिसतात. पण मार्केट जेव्हा खाली जातं ना, तेव्हा लोक खूप घाबरलेले असतात. लोकांचे इमोशन्स हल्लेले असतात, कारण तो मेहनतीचा पैसा आहे, तो निगेटिव्ह दिसतो. स्वामी समर्थांचे खूप सुंदर वाक्य आम्ही कायम लक्षात ठेवतो आणि लोकांना पण सांगतो की भिऊ नकोस तुझ्या पाठीशी. आज 10 वर्षानंतर मी 24 लाख काढल्यानंतर सुद्धा माझ्या 30 लाखाची व्हॅल्यू झाली 68 लाख रुपये. मी माझ्या पेन्शन घेतानाच सेम टाइम माझी प्रिन्सिपल पण ग्रोथ झाली आहे. ओके. आता आज 10 वर्षानंतर माझ्याकडे चॉईस काय? मी वरचे 8 लाख काढले आणि वर्ल्ड टूर करून आलो. मी एखादी इंटरनॅशनल ट्रिप करून आलो. मी माझ्या मुलांना, नातवांना महागातली महाग चांगली गोष्ट गिफ्ट दिली. हे कधी होईल? जेव्हा पैसे कमी नाही होणार, पैशांचं व्हॅल्युएशन कमी नाही होणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. स्टार्टिंग पाहूनच तुम्हाला समजलं असेल की आजचा जो पॉडकास्ट असणार आहे हा फायनान्स रिलेटेड असणार आहे. खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या अजय सर आपल्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहेत आणि त्यांना खूप चांगला अनुभव आहे फायनान्शियल प्लॅनिंगचा. 16 वर्षांचा त्यांना फायनान्स रिलेटेड एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि 2000हून जास्त क्लायंट्स आता त्यांच्यासोबत आहेत. 170 करोडहून जास्त AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट, म्हणजे तितके पैसे ते आता सध्या मॅनेज करत आहेत क्लायंट्सचे आणि चांगला रिस्पॉन्स आहे. ज्यांनी पण फायनान्शियल प्लॅनिंग केली आहे त्यांच्या अंडर खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्या क्लायंटचा. आजच्या पॉडकास्टमध्ये पाहूया काय त्यांच्या एक्सपिरियन्सचा आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये तुमच्यासाठी वापर करून तुम्ही तुमची लाईफ कशी चांगली करू शकता फायनान्शियल प्लॅनिंगने. नमस्कार दादा. नमस्कार. तर आजचा जो टॉपिक असणार आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंगवरती, खूप काही चर्चा करू आपण, पण स्टार्ट करायच्या आधी पॉडकास्ट तुम्ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला द्या. हॅलो एव्हरीवन, मी अजय धावणे. मी गेल्या 25 वर्षांपासून 99 पासून ह्या फील्डमध्ये काम करतो आहे. जसं नॉर्मल इन्व्हेस्टर्स आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करतात, मी सुद्धा माझी जर्नी तशीच सुरू केली होती. सुरुवातीला एक प्रोडक्ट घेतलं, त्याच्यात बिझनेस करायला लागलो, पार्ट टाईम काम करायला लागलो, मग दुसरं प्रोडक्ट घेतलं. मग थोड्या वेळाने लक्षात आलं की एक प्रोडक्ट विकण्याचा अर्थ नाही आहे. लोकांची गरज आहे की कंप्लीट फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे आजही आपल्याकडे लोक इन्व्हेस्टमेंटबद्दल ऐकून आहेत, माहिती आहे, करतायत, पण फायनान्शियल प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट करणं हे काही लोकांना अजून पचत नाही आहे किंवा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. हे करायचं काम आम्ही हातात घेतलं आहे. आम्ही ठरवलं आहे की आपण कोणालाही रँडम प्रोडक्ट देण्यापेक्षा फायनान्शियल प्लॅनिंग करून त्यांना एक प्रॉपर प्लॅन बनवून इन्व्हेस्टमेंट करणं ह्याच्यासाठी प्रवृत्त करूया. सो दॅट एव्हरीबडी विल बी इंडिपेंडंट. कोणावर डिपेंडंट राहण्याची गरज नाही लागणार आणि मिस सेलिंग खूप प्रमाणात कमी होईल. आता इन्व्हेस्टमेंट वगैरे ह्या गोष्टी तर खूप ऐकल्यात मी, पण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आता हा टर्म जो आहे माझ्यासाठी नवीन आहे, तर थोडंसं त्याला तुम्ही डिस्क्राईब करा. एक्झॅक्टली फायनान्शियल प्लॅनिंग ही काय आहे? गुड क्वेश्चन सागर. हा अगदी प्रत्येक सामान्य माणसाचा हा एकदम कॉमन प्रश्न आहे. मी तुला 1-2 प्रश्न विचारतो. सागर, तुला नोकरी लागली किंवा तू हा व्यवसाय सुरू केलास तर तुझ्या डोक्यात पहिलं काय आलं की थोडे पैसे सेव्ह करूया. हो, करेक्ट. तुझ्याकडे काय ऑप्शन्स असणार? FD. हे कुठून आलं? ऐकलेत किंवा आपले आई वडील आपल्याला सांगतात, बाबा सॅलरी आली, इन्कम आलं, थोडे पैसे खर्च कर पण थोडे पैसे सेव्हिंगला ठेव. हे बाळकडू आपल्याला आपल्या पॅरेंटकडून मिळालेलं असतं, आई वडिलांकडून मिळालेलं असतं. आपल्या आई वडिलांच्या पास्ट एक्सपिरियन्सनुसार त्यांनी आपल्यासाठी एखादा प्रोडक्ट सजेस्ट करतात की तू एखादी FD कर, एखादी इन्शुरन्सची पॉलिसी घे, पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू कर. ही इथून तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू होते. इन्व्हेस्टमेंट सुरू करताना तुझं वय कमी असतं, आईवडिलांचं वय जास्त असतं, तू तुझ्या फायनान्शियल गरजा प्रेडिक्ट नाही करू शकणार
आई वडील त्यांच्या एक्सपिरियन्सवरून करतात. करेक्ट. इथे गरज लागते फायनान्शियल प्लॅनिंगची. म्हणजे मला हे जज करायचं असतं, मला हे फार प्रमाणात माझ्या वयानुसार, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला हे प्रेडिक्ट करायचं असतं की मला फ्युचरमध्ये काय काय गरजा लागू शकतात. फायनान्शियली मी कुठे कुठे मला पैसे मोठे लागणार आहेत, त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं, दिस इज कॉल्ड फायनान्शियल प्लॅनिंग. जसं आता मी माझा एक्झाम्पल घेत होतात. फॉर एक्झाम्पल मी अर्न करतोय आणि माझ्या मनामध्ये म्हणजे आधीपासूनच आहे की इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करायची आहे. पण जर फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल मला समजलं तर मी फायनान्शियल प्लॅनिंग ही का करावी आणि असं काय मला त्यामध्ये फायदे असतील, ही का गरजेची आहे? ही का गरजेची आहे कारण मी 2, 3, 4 वर्ष 5 वर्ष नोकरी केल्यानंतर पण जर माझे इन्कम एक्सपेन्सेस मॅच होत नाही आहेत, मला कुठे सेविंग झाली असं दिसत नाही आहे, माझ्याकडे एक बॅलन्स राहत नाही आहे, मला असं वाटतच नाही मी कुठेतरी पोचलो आहे, तर तुम्ही कुठेतरी चुकताय. तुम्ही कुठे चुकताय तर तुमचं इन्कम कमी, एक्सपेन्सेस जास्त आहेत आणि ते एक्सपेन्स असे असतात की आपल्याला कळत पण नाही. करेक्ट. म्हणजे अगदी थोडक्यात एक्झाम्पल सांगू तर माझ्या एका क्लायंटचे महिन्याला स्विगीचं बिल 15,000 रुपये यायचं. ओके. आणि त्यांना असं वाटत होतं, गप्पांच्या ओघात त्यांनी असं म्हणाले होते की आम्ही तर बाहेरचं खूप कमी खातो, आम्ही बाहेर खूप कमी जातो. बाहेर खूप कमी जातो याचा अर्थ असा नाही की मी बाहेरचं खात नाही. आता स्विगी, झोमॅटो तुम्हाला खूप ऑप्शन्स देतात. करेक्ट. ज्या माणसाचं इन्कम 50, 60, 70,000 रुपये आहे त्याला जर 10-15,000 रुपये स्विगीचं बिल येत असेल तर विचार करा ओव्हर एक्सपेन्सेस कुठे होत आहेत. करेक्ट. हे कधी कंट्रोलमध्ये येतं जेव्हा तुम्ही तुमचे इन्कम एक्सपेन्सेस पेपरवर मांडलेले असतात. राईट. मग तुम्ही स्वतःला मॉनिटर करू शकता की अरे नाही इथे खर्च थोडा जास्त होतो आहे, मग मी आउट ऑफ बजेट जातो आहे. मी माझं गोल ठरवले, मला 5 वर्षात एखादा घर घ्यायचं आहे, त्यासाठी मी जर पैसे जमा करतो आहे आणि ते पैसे 2 वर्ष झाल्यानंतर पण काहीच जमा नाही झालेत, म्हणजे मी कुठेतरी चुकतो आहे. मी कुठे चुकतो आहे, माझे कॅल्क्युलेशन्स कुठे चुकत आहेत हे बघायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगच करायला पाहिजे. करेक्ट. परफेक्ट एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल कोण 1 लाख अर्न करतोय, त्याच्यामध्ये त्याला बायफिकेशन माहिती आहे, पण हे जे मधले खर्च आहेत हे आपल्याला माहिती नाही आहेत आणि हे असे आहेत की हे आपण कन्फर्म नाही सांगू शकत की इतकेच खर्च होणार आहेत. हे फ्लक्च्युएट पण होत राहणार आणि त्याच्यामुळे आपल्या प्लॅनिंगमध्ये जे फायनान्शियल प्लॅनिंग त्यामध्ये वर खाली होणारच. म्हणून ही फायनान्शियल प्लॅनिंग जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. डेफिनेटली. कसं आहे, पियर प्रेशरमुळे खर्च करणारी लोक पण बरीच आहेत. ओके. मी माझ्या एका जवळच्या मित्राची रील बघितली. मी बाईकवर ट्रॅव्हल केलं कुठेतरी 500-800 किलोमीटर. ओके. मला ती अर्ज येते आतून. मग माझं लॉंग टर्म गोल आहे घर घ्यायचं, माझं गाडी घ्यायचं गोल आहे, मला मुलाच्या एज्युकेशनसाठी करायचं, ते थोडंसं बाजूला होतं. का? कारण मी ते पेपरवर नाही मांडले. ह्या पियर प्रेशरमुळे अचानक मला वाटलं की नाही आता मला पण हे करायला पाहिजे, ह्याच्यातच आनंद आहे, तर माझे ते लॉंग टर्म गोल साईडला होतात. राईट. मी हा मताचा आहे की ज्या वयात ज्या गोष्टी करायला हव्यात त्या डेफिनेटली त्याच वयात करायला हव्यात. बाईक राईड मी 50 वर्षाच्या माणसाला सांगितलं तर नाही पटणार, तो 25, 30, 35 मुलगा करू शकतो. पण हे कधी, ज्यावेळेस तुमच्याकडे तुमचा फायनान्शियल प्लॅन रेडी असतो, तुम्हाला माहिती आहे मी ऑन द ट्रॅक आहे, माझे सगळे जे मी फ्युचर गोल्स आहेत ते मी ऑन पेपर मांडलेत, माझ्या इन्व्हेस्टमेंट्स त्याला अटॅच्ड आहेत, त्याच्यानंतर माझ्याकडे पैसे राहत आहेत, ह्या गोष्टी डेफिनेटली करायला हव्यात. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं. आणि दादा मला हे विचारायचं आहे, जसं एक सामान्य माणूस फायनान्शियल प्लॅनिंग ही करू शकतो का? 100% सागर. फायनान्शियल प्लॅनिंग करायला वय आणि इन्कम ह्याचं कुठेही काही कनेक्शन नाही आहे. फायनान्शियल प्लॅनिंग अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला तुमचा इन्कम आणि एक्सपेन्सेस पेपरवर मांडायचं आहे, तुम्हाला तुमचे गोल्स पेपरवर मांडायचे, तुम्हाला लिहायचे आहेत मला काय गोल्स आहेत. आत्तापर्यंत तुम्ही FD केली आहे, तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, तुम्ही पोस्टाची इन्व्हेस्टमेंट आहे, ती त्या गोलला अटॅच करून ठेवा. ओके. खूप मोठा पैसा तुम्हाला आजपासून सेव्हिंग करायचा आहे असा ह्याचा अर्थ फायनान्शियल प्लॅनिंग नाही आहे. फायनान्शियल प्लॅनिंगचा सोपा अर्थ आहे की प्रत्येकाने स्वतःच्या इन्कम आणि एक्सपेन्सेस पेपरवर लिहा, तुमचे गोल्स पेपरवर लिहा, तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही केलात त्याला एखाद्या गोलला अटॅच करा. ओके. तर सामान्य माणूस असू दे, श्रीमंत असू दे, मिडल क्लास असू दे, रिटायर्ड असू दे, नवीन जॉब लागलेला मुलगा मुलगी असू दे, प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. ओके. कारण काय होतं, फायनान्शियल प्लॅनिंग आता हा जो टर्म माझ्यासाठी नवीन आहे, पण एक सामान्य माणूस ऐकल्यानंतर तो जेव्हा हा टर्म ऐकेल, कारण आजपर्यंत त्यांनी पण इन्व्हेस्टमेंट वगैरे ह्या सर्व गोष्टी पाहिल्यात ऐकल्यात, पण फायनान्शियल प्लॅनिंग नंतर त्याच्या मनात हेच गोष्ट येणार की मी करू शकतो का? काय होतं आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, खूप इन्फ्लुएन्सर सगळेजण हे सांगतात इन्व्हेस्टमेंट करा, हा प्रोडक्ट तो प्रोडक्ट.
माझ्यासाठी कोणता प्रोडक्ट चांगला आहे हे मी कसं निवडायला हवं. आज समजा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये माझ्या आजूबाजूचे 4 लोक 4 मित्र जर बसून मला सांगतात हा स्टॉक मी एवढ्याला घेतला, हा स्टॉक मी एवढ्याला विकला, तर मला असं आतून ऑटोमॅटिक अर्ज येते की मी पण हे करायला हवं. करेक्ट. तो प्रोडक्ट माझ्यासाठी गरजेचा आहे की नाही आपण हे बघत नाही आहे. तो प्रोडक्टमध्ये किती रिस्क आहे, किती रिटर्न्स आहेत हे मी बघत नाही आहे. फक्त मला काय दिसतंय माझ्या अरे मी हा 10 रुपयाला घेतला, हा मी 50 रुपयाला विकला. आजपर्यंत एवढा कॉन्फिडेंटली एवढा हसत हसत कोणी लॉस सांगितलं आहे का, की मी 50ला घेतलेला आणि मला 10ला विकावं लागला किंवा मायनस झालं. ह्या गोष्टींमुळे ह्याला पियर प्रेशर पण म्हणतात, सोशल प्रेशर पण म्हणतात, की ह्याच्यामुळे लोक इन्व्हेस्टमेंट ह्या सब्जेक्टकडे बघताना खूप लाईटली बघतात, सिरियसली घेत नाही आहेत. करेक्ट. आता मी माझं एक्झाम्पल सांगेल तुम्हाला. माझं एक अमाऊंट फिक्स आहे, मंथली येते मला. त्याच्यामध्ये असं होतं की न्यू फोन लॉन्च होतो, एक एक्झाम्पल 16 Pro 17. हो. मग माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मी EMI वरती घेतो. अचानकमध्ये माझ्या प्लॅनिंगमध्ये असं झालं की एक EMI ॲड झाला आणि जस्ट एक एक्झाम्पल 3-4,000 जरी ॲड होत आहेत मंथली, ते खूप डिफरन्स होतं मंथली बजेटमध्ये बघायला गेलं. तर त्यामुळे ही फायनान्शियल प्लॅनिंग जर माझी म्हणजे आधीपासून असेल त्या सर्व गोष्टींमध्ये मला हेल्प होईल. डेफिनेटली. कसं आहे, नवीन फोन घ्यायचा ही गोष्ट माझी नेसेसिटी आहे का माझी लक्झरी आहे, आपल्याला ह्या गोष्टीचा डिफरन्स नाही कळत आहे. म्हणजे आत्ता 1 वर्षापूर्वीच आयफोन जनरली घेतलेले लोक 3 ते 4 वर्ष तो फोन खूप आरामात वापरतात. पण हा एक्झाम्पल 30तल्या आतल्या मुलांना लागू नाही होत. नवीन लॉन्च झालं की मला नवीनच पाहिजे, भले तो किती पण चांगला असू दे. करेक्ट. ही गोष्ट कंट्रोलमध्ये कधी येईल, जेव्हा मी माझा तो 3-4 हजाराचा EMI माझ्या बाईकच्या स्वप्नासाठी ठेवला आहे. तो 3-4 हजाराचा EMI मी इन्व्हेस्टमेंट करायची ती मी माझ्या कारच्या स्वप्नासाठी ठेवली आहे. मग ती फोन छोटी गोष्ट दिसायला लागेल. पण त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की मला 4 वर्षांनी कार घ्यायची आहे, मला स्वतःची कार घेऊन लग्न करायचं आहे, मला हनीमूनला इथे हा डेस्टिनेशनला जायचं आहे. मग ते स्वप्न मोठं होईल आणि हा फोन छोटा होईल. पण तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही त्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली असली पाहिजे, तुम्ही प्लॅन केलेलं असलं पाहिजे. दिस इज व्हॉट अबाउट द फायनान्शियल प्लॅनिंग इज. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण कसं आहे ना दादा, आता फॉर एक्झाम्पल मी फायनान्शियल प्लॅनिंग करतो आहे, त्याच्यानंतर मला काय चेंजेस दिसतील? फायनान्शियल प्लॅनिंग जशी मी स्टार्ट केली, काय काय चेंजेस मला दिसतील? तुम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करताना तुमचं पूर्ण व्हिजन चेंज होतं. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं मगाशी आपण एक्झाम्पल कव्हर केलं की 3-4 हजाराचा EMI मला मोठा वाटत नाही जेव्हा तो फोन दिसतो. पण तेच 3-4 हजार मी जेव्हा माझ्या कारकडे बघतो तेव्हा मला ते फोन नकोसा वाटतो. कारण मला माझं स्वप्न माहिती आहे. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. म्हणजे तुमच्याकडे जर ती कार पेपरवर मांडलेली नसेल ना तर तुम्हाला फोनच मोठा दिसेल, कारण ती डोक्यात आहे कार, पण फोन समोर आहे. त्यामुळे तुमचा इम्पॉर्टन्स तिथे संपून जाईल त्या कारचा. पण जर तुम्ही त्याला प्लॅन केलेला असेल ना तर तो डेफिनेटली तुम्ही बोलणार की नको, फोन माझा व्यवस्थित आहे, फोन माझा चांगला आहे. फोन चांगला आहे, तो 2-3 वर्ष अजून जाईल. महिन्याचे 3-4 हजाराच्या हिशोबाने तुम्ही कार लवकर अचीव करा. ह्या छोट्या छोट्या गरजा, ह्या छोट्या छोट्या नेसेसिटी, आपल्याला ज्या नेसेसिटी वाटतात त्या नेसेसिटी नसतात, ते आपले लक्झरी असतात. पियर प्रेशरमुळे म्हणा किंवा माझं मनाला आवडलं, मला बघितलं, मला आवडलं, मला घ्यायचं आहे, ह्या छोट्या छोट्या अनवॉन्टेड एक्सपेन्सेस आपण कव्हर करत जातो, थांबवत जातो आणि मग कुठेतरी पोचतो आपण, त्या कारच्या स्वप्नाकडे पोचू आपण. दादा, ह्यामध्ये काही एक एक्झाम्पल आहे का ज्याची लाईफ एकदम अशी चेंज झाली आहे? डेफिनेटली. खूप चांगलं तुम्ही पॉईंट हायलाईट केलात. माझ्या एक क्लायंट आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं अजय मला 45 एजला रिटायरमेंट घ्यायची. ओके. सगळे नॉर्मल इन्व्हेस्टरसाठी त्यांनी पण अगोदर लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्या होत्या, एखाद दुसरी पोस्टाची MI स्कीम वगैरे होती, FDs होत्या. माझ्याबरोबर चालू झाल्यानंतर मी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करून दिलं. फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर त्यांनी मला पहिला गोल, जनरली आम्ही प्रत्येक क्लायंटला पहिला हा प्रश्न विचारतो, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ओके. नवरा बायको, एक मुलगी, सगळं सेटल करायचं होतं. त्यांना पहिलं ऑब्जेक्टिव्ह सांगितलं, आम्हाला 45 ते 50च्या मध्ये आम्हाला रिटायरमेंट घ्यायची. रिटायरमेंट म्हणजे असं नाही मी सगळं कामधंदे सोडून घरात TV लावून बघत बसलो आहे. रिटायरमेंट म्हणजे महिन्याचा घरातला खर्च चालवायला मला पैसे कमवायला नाही लागले पाहिजेत. मग मी स्वतःला बिझी ठेवायसाठी काम करेन, मी जिथे जॉबला जातो तिथेच जाईन, पण पैसा कमवणं ही माझी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह नसला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग करायला चालू केलं. 46 कोविड नंतर 46-47 एज आहे त्यांचं. दोघा नवरा बायकोनी
ऑफिसमध्ये रिझाईन केलं आहे. ओके. मुलगी CA इंटर्नला आहे, वेल सेटल्ड आहे, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आहे, पोस्टातल्या इन्व्हेस्टमेंट्स आम्ही सगळ्या काढून घेतल्या, बँकेत FD हार्डली 1 लाखाची आहे. पोर्टफोलिओ एवढा चांगला झाला आहे की आज ते सांगतायत की आम्ही जेव्हा सांगू तेव्हा आम्हाला सॅलरीच्या रिप्लेसमेंट इतका SWP महिन्याला इन्कम चालू होऊ शकतो. ओके. माझ्यासाठी पण ही खूप मोठी गोष्ट होती की मी कोणाला तरी हेल्प केलं, कोणाच्या तरी बरोबर त्या प्रवासात मी त्यांच्या बरोबर होतो, फायनान्शियल प्लॅनिंगच्या जर्नीमध्ये मी त्यांच्या बरोबर राहिलो आणि आज त्यांना ते आयुष्य जगतायत. ही गोष्ट अशी आहे जे लोक स्वप्न बघतात पण पूर्ण होत नाहीयेत, हे त्यांनी अचीव झाले आणि मी डोळ्यांनी बघतोय. मला खूप सॅटिस्फॅक्शन आहे त्यांचं. ते पण खूप आदराने बघतात की अरे आपण एकत्र राहून हे अचीव केलंय. नाही, कारण ही छोटी गोष्ट नाही आहे आणि लोकांचे हे स्वप्नच राहतात. कारण प्रत्येकाचा एक एम असतो की 45-50 पर्यंत काम करून मग रिटायर होऊन तीच इन्कम जी मी जेव्हा जॉब करतोय नाहीतर माझे जे बिझनेस आहे जे पण ती कंटिन्यू राहिली पाहिजे. आणि खूप लोकांची स्वप्न असेच राहून जातात कारण त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग नसतं. ड्रीम विदाउट अ प्लॅन इज ओनली अ ड्रीम. करेक्ट. ड्रीम विथ अ प्लॅन इज युअर गोल. गोल्स आर अचिवेबल. राईट. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही गोल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर त्याला तुम्ही प्लॅन करू शकता, स्टेप बाय स्टेप त्याला प्लॅनिंग करू शकता आणि तो तुमचं स्वप्न डेफिनेटली पूर्ण होऊ शकतं. पण ज्याने नुसतं ड्रीम बघितलंय आणि नुसतं ड्रीम बघितलंच आहे त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली आहे त्यांची स्वप्न पूर्ण नाही झाली. बरोबर. तर मग ड्रीम विदाउट गोल इज म्हणजे तुम्ही जस्ट अ ड्रीम. इज जस्ट अ ड्रीम. करेक्ट. आज मी म्हणालो मला क्रिस्टियानो रोनाल्डो व्हायचंय, हे माझं ड्रीम आहे, पण मी जर फुटबॉल खेळायला सुरूच नाही केलं, मी जिममध्ये जायला सुरूच नाही केलं तर ते फक्त ड्रीमच राहणार. करेक्ट. वुमेन्स जे आहेत ते पण आपण बघितलं तर सर्व ठिकाणी पोचलेत. काम म्हटलं, जॉब, बिझनेस सर्व लीड करतात वुमेन्स पण. त्यांनी पण ही फायनान्शियल प्लॅनिंग जी आहे ती करायला पाहिजे का? हा प्रश्न तर अगदीच म्हणजे गरजेचाच आहे. कारण काय होतं आहे की घरात डिसिजन मेकर पुरुष ही भारताची खूप जुनी परंपरा आहे. पण आत्ताही फार पूर्वीपासून, फक्त आत्ताच नाही फार पूर्वीपासून स्त्रियाच फायनान्शियल प्लॅनिंग करतात. ते डब्यामध्ये पैसे ठेवणे, छोट्या छोट्या गोष्टींचे पैसे वाचवणे, म्हणजे एक की नवऱ्याला सांगितलं 500 रुपयाचा खर्च आहे, त्याकडून 500 घेतले, पण तिथे जाऊन ते विकत घेताना त्याला बार्गेनिंग करून 50 रुपये वाचवणे आणि ते पैसे ठेवणे, हेच तर फायनान्शियल प्लॅनिंग आहे. हे स्त्रिया फार अगोदरपासून करत आहेत. पण मोठे डिसिजन घेताना आजही थोडी ही परंपरा आहे किंवा भीती असते बऱ्याच लोकांना, बऱ्याच स्त्रियांना, की नाही आपण नवऱ्याला विचारून करूया. नवऱ्याला विचारा किंवा नका विचारू, फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला करायचीच आहे. पुरुष असू दे, स्त्री असू दे. एखादी स्त्री म्हणेल मी होम मेकर आहे, मला फायनान्शियल प्लॅनिंगची काय गरज आहे, त्या नवऱ्याच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला कव्हर करणं गरजेचंच आहे. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग ही कॉन्सेप्ट आहे, हा सब्जेक्ट नाही आहे किंवा ही एखादं प्रोडक्ट नाही आहे की मी घेऊ का नको. ही कॉन्सेप्ट आहे, हे प्रत्येकाला करायचं आहे. मी फक्त माझ्या गरजांसाठी प्लॅन करणार आहे, मी माझ्या खर्चांसाठी प्लॅन करणार आहे, मी माझ्या भविष्यासाठी प्लॅन करणार आहे, मी माझ्या गोलसाठी, माझ्या स्वप्नांसाठी प्लॅन करणार आहे. दिस इज फायनान्शियल प्लॅनिंग. तर हे स्त्रिया असू दे, पुरुष असू दे, लहान मोठे, वयस्कर, रिटायर्ड लोक, सगळ्यांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग करायचीच आहे, करायलाच हवी. आपल्याकडे अजूनही ही पद्धत आहे की आपण डायरेक्टली प्रोडक्ट विकत घेतो. आम्ही सांगतो तुम्ही कोणतंही प्रोडक्ट विकत घ्या, पहिलं फायनान्शियल प्लॅन करा. फायनान्शियल प्लॅन केलं, तुम्हाला कळालं मला 7 वर्षांनी मुलाच्या ह्या मोठ्या कोर्ससाठी फी भरायची आहे, मग तो 7 वर्षाचा पिरियड तुम्हाला लक्षात आला, तुम्हाला अमाऊंट कळाली. आता मला फायनान्शियल प्लॅन करताना 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक तर हा प्रोडक्ट लॉक इनमध्ये आहे का, ह्या प्रोडक्टमध्ये रिस्क किती आहे. ओके. म्हणजे हा प्रोडक्ट मला 15 वर्ष लॉक इन देत असेल तर तो प्रोडक्ट माझ्यासाठी चांगला नाही आहे. हा प्रोडक्ट जर खूप रिस्की आहे, समजा शेअर मार्केटची इन्व्हेस्टमेंट घेतली, आज घेतली, खूप मोठी झाली आणि मी पैसे गरज जेव्हा मला लागणार आहे त्यावेळेस जर ते प्रोडक्ट खाली गेलं तर मला ते रिटर्न्स मिळतील का, माझा पर्पज सॉल्व होईल का, म्हणून फायनान्शियल प्लॅन करायचं आहे. ओके. तर ह्याच्याच रिलेटेड एक खूप चांगला एक्सपिरियन्स सांगतो. एक क्लायंट आमच्याकडे आली होती, रिलेशनशिपमध्ये होती, 3 वर्षांनी लग्न करायचं ठरवलं होतं आणि आम्ही तिचे इन्व्हेस्टमेंट्स करायला सुरू केली की तिने सांगितलं होतं की मला माझ्या लग्नाचं बर्डन माझ्या आईवडिलांवर नाही द्यायचं आहे, मला स्वतःचा लग्नाचा खर्च स्वतःच मॅनेज करायचा आहे. काही एक अमाऊंट ठरवली, एवढा अमाऊंट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. काही एक अमाऊंटची SIP ठरवली. म्युच्युअल फंड SIP वॉज द बेस्ट सुटेबल प्रोडक्ट फॉर हर. ती अमाऊंट सुरू केली. लकीली स्वामी पाठीशी असतात,
काय होतंय त्यावेळेस आम्ही एक नवीन आमच्याकडे प्रोसेस चालू झालेली की जुने कुठे म्युच्युअल फंड्स आहेत का बघायसाठी मी एक OTP पाठवतो. तो OTP पाठवला, दुसऱ्या दिवशी तिला रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये तिच्याकडे जुने 14 लाख रुपये निघाले. ओके. तिला स्वतःला माहीत नव्हतं की मी म्युच्युअल फंडच्या काही इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या, त्या भरायच्या बंद केलेल्या कोविडच्या आधी, आणि ते पैसे तिथेच आहेत. आम्ही हा रिपोर्ट तिला जेव्हा सेंड केला, शी वॉज शॉक, शी वॉज सो हॅपी की माझा अर्ध गोल तर इथेच कम्प्लीट झाला. करेक्ट करेक्ट. त्यामुळे प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला रस्ता आपोआप दिसणार आहे, तुम्ही सुरू तरी करा. राईट. म्हणजे एका ॲडवायझरशी बोला, सांगा मला प्रोडक्ट तर विकत घ्यायचाच आहे, पण मला अगोदर माझ्या गरजेप्रमाणे तो सुटेबल आहे की नाही ते बघायचं आहे. बरोबर आहे. तर खूप छान दादा, आतापर्यंत तुम्ही जसं एक्सप्लेन केलं आहे, इन्व्हेस्टमेंट वगैरे ह्या सर्व गोष्टीच्या पण हे पलीकडे आहे फायनान्शियल प्लॅनिंग. आणि मी स्वतः माझी ती उत्सुकता आहे की एक्झॅक्टली हे कसं असणार आणि काय आहे हे मला जरा ना तुम्ही डीपमध्ये आता सांगा. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे सागर, आम्ही काय करतो, आम्ही एका क्लायंटकडे गेलो की त्यांच्या पूर्ण गरजा आयडेंटिफाय करतो, त्यांचे इन्कम आयडेंटिफाय करतो, एक्सपेन्सेस हे सगळं पेपरवर लिहितो. ॲक्च्युअल आम्ही पॉइंटर्स बनवले, त्याच्यात ते सगळ्या गोष्टी टाकतो की माझा होम लोनचा EMI किती जातो आहे, मला महिन्यातल्या ग्रॉसरीला किती पैसे जात आहेत, माझं डायनिंग आउट किती आहे, हे झालं तुमचं इन्कम. त्यानंतर हे एक्सपेन्सेस. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो कंटिंजन्सी. कंटिंजन्सी म्हणजे इमर्जन्सीला मला किती पैसे ठेवायला हवेत. ते इम्पॉर्टंट आहे. कोविडमध्ये लोकांना हे लक्षात आलं. आम्ही बऱ्याच वर्षांपासून, प्रत्येक फायनान्शियल प्लॅनर बऱ्याच वर्षांपासून हे सांगतोय की तुमच्याकडे इमर्जन्सी पैसे असले पाहिजेत, कंटिंजन्सी फंड असला पाहिजे. कोविडमध्ये लोकांना लक्षात आलं की मी जिवंत आहे, मी नोकरीवर जात नाही आहे, माझा पगार आयदर कमी झाला आहे किंवा बंद झाला आहे, माझा EMI चालू आहे, माझे घरातले खर्च चालू आहेत. अशा वेळेस मी काय करू? ॲज एका प्रायव्हेट एम्प्लॉईला, समजा तुम्ही प्रायव्हेट एम्प्लॉई आहात, एखाद्या कंपनीत काम करताय, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला की सागर, आज नोकरी गेली तो बेस्ड ऑन युअर एज्युकेशन, क्वालिफिकेशन अँड वर्क एक्सपिरियन्स, किती दिवसात तुम्हाला दुसरी नोकरी मिळेल? 3 महिने, 4 महिने, 6 महिने, प्रत्येकाचा वेगळं वेगळं. तेवढ्या महिन्याचे पैसे तुमच्याकडे रेडी पाहिजेत. करेक्ट. तर तुम्हाला तो कंटिंजन्सी प्लॅन परफेक्ट झाला. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात प्रायोरिटी गोष्ट आम्ही करतो इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. हे 2 पिलर आहेत फायनान्शियल प्लॅनिंगचे. हे सगळं जे प्लॅन चाललं आहे ते कशाच्या जीवावर चाललं आहे? मी आणि माझं इन्कम. मीच बंद पडलो तर इन्कम कुठून येणार? करेक्ट. त्यामुळे हा सगळ्यात मोठा पिलर आहे लाईफ इन्शुरन्स. सेकंड, हेल्थ इन्शुरन्स. एक छोटंसं हॉस्पिटलायझेशन तुम्हाला 2 ते 3 वर्ष मागे ढकलतो. जर मेडिक्लेम नसेल. आजही आपल्याकडे लोक ऑफिसच्या मेडिक्लेमवर डिपेंडंट आहेत की आहे, पण तो सफिशियंट आहे का, किती अमाऊंटचा आहे. काही लोकांनी खुद स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स घेतलेला पण आहे, कितीचा घेतला आहे, प्रीमियम बघून घेतला आहे का, कंपनी बघून घेतला आहे का, प्रोडक्ट बघून घेतला आहे. खूप गोष्टी आहेत. ह्याच्यानंतर माझं मुलांचं शिक्षण, लग्न, त्यानंतर माझं रिटायरमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा पेपरवर मांडतो त्याला म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग प्रिपेअर करणं. ओके. कारण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती पैसे त्याला माहिती आहे त्याने इन्व्हेस्ट केला आहे, पण ज्यावेळी खरं त्याची म्हणजे गरज आहे त्यावेळी त्याच्याकडे किती अवेलेबल आहेत, ते यूज करू शकतो काय, ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. ते जे लोक डायरेक्ट प्रोडक्ट घेतात ना, त्यांना हे करणं थोडं डिफिकल्ट होतं. आता समजा मला FD मॅच्युअर होणार आहे 1 वर्षांनी आणि मला आज पैशांची गरज आहे, आज मी तोडायला गेलो तर मला 1% नुकसान होणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे प्रोडक्ट विकत घेताना. करेक्ट. त्यामुळे फायनान्शियल प्लॅन बनवल्यानंतर तुम्हाला माहिती असते की साधारण कुठल्या वेळेत मला पैसे लागणार आहेत, तर मला तो प्रोडक्ट घेताना ती फ्लेक्झिबिलिटी मिळते का हे मला कळतं त्या प्रोडक्टमुळे. त्या प्रोडक्टचे बेनिफिट काय आहेत, त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, रिस्क किती आहे, ह्या गोष्टी केल्यानंतरच मी तो प्रोडक्ट घेतला पाहिजे. पण त्यासाठी तो फायनान्शियल प्लॅन प्रिपेअर होणं गरजेचं आहे. ऑन पेपर तुम्हाला ती गरज मांडणं आणि त्याची मॅच्युरिटी अमाऊंट एक प्रेडिक्ट करणं हे गरजेचं आहे. त्यासाठीच फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे आणि मग तुम्ही प्रोडक्ट विकत घ्या. आता खूप लोक PF वर डिपेंड असतात. जसं त्यांना माहिती आहे की आफ्टर 55 ना तर 58 त्यांना पूर्ण अमाऊंट ती येणार आहे. त्याला ते समजतात की फ्युचर म्हणजे पूर्ण लाईफमध्ये त्याच्यानंतर ते PF त्यांना यूज होईल. बरोबर. असा विचार करतात मॅक्सिमम लोक. माझे वडील कॅडबरीमध्ये कामाला होते. माझे वडील कॅडबरीमध्ये जेव्हा लागले तेव्हा त्यांचा पहिला पगार 200-300 रुपये होता. तर PF त्याच्या प्रपोर्शनेटनी कट होणार. ज्या वेळेस ते रिटायर झाले 2012-13ला, त्यावेळेस त्यांची शेवटची सॅलरी होती 35,000 रुपये आणि त्यांच्या PFचे मिळून त्यांना आले होते 30 लाख रुपये. ओके.
ओके. त्या 30 लाख, मग आता समजा मी तुम्हाला सांगितलं की सागर हे 30 लाख रुपये तुमचे PFचे पैसे, ग्रॅच्युइटीचे पैसे आले. आता तुम्ही 30 लाखाचं काय कराल? करेक्ट. तो एक मोठा क्वेश्चन आहे. ॲज अ रिटायर्ड पर्सन जेव्हा तुमच्याकडे 30 लाख रुपये आले, तुम्हाला माहिती आहे ही आयुष्याची शेवटची जमापुंजी आहे, इथून पुढे एवढे मोठे पैसे काही येणार नाही आहेत. आता तुम्ही त्या पैशाकडे 2 दृष्टीने बघाल. एक तर हा पैसा माझा सिक्युअर्ड राहायला पाहिजे, सेफ्टी मिळाली पाहिजे आणि त्याच्यात मला मंथली इन्कम मिळालं पाहिजे. सगळ्यात पहिला ऑप्शन येतो FD. करेक्ट. FD तुम्ही 9% त्यावेळेस 2013-14 साधारण 9-9.5% इंटरेस्ट मिळत होता. कॅल्क्युलेशनसाठी मी 10% पकडतो. 30 लाखाची FD जर मी बँकेत ठेवली, मला वर्षाला 3 लाख रुपये इंटरेस्ट मिळाला 10% प्रमाणे, तर 25,000 रुपये होता. माझा शेवटचा पगारची रिप्लेसमेंट झाली का? नाही. 2012-13 पासून आज 2025ला होता. पण तिथे FDचा इंटरेस्ट 9% होता, आज किती आहे? 6 ते 7%. कमी झालं. म्हणजे जिथे बरं माझा त्यावेळेस खर्च 25,000 होता, जे मला इन्कम पेन्शन येत होतं, इंटरेस्ट येत होता, आज तो खर्च कमी झाला असेल की वाढला असेल? ऑब्व्हियसली वाढलाय. आणि जो इंटरेस्ट येत होता 9%, 10%, आज तो 6%, 7% झाला. म्हणजे जिथे 25 येत होते तिथे आता मला 15,000 रुपये यायला लागलेत. तीच मेन ती अमाऊंटच कमी झाली. हा डिफरन्स वाढला. इथे तुम्हाला एका फायनान्शियल प्लॅनरची गरज असते, जो तुम्हाला थोडंसं पुश करेल फ्युचर गोष्टी प्रेडिक्ट करून. की नाही, तुम्ही जर इथे प्रोडक्ट टाकले तर तुमची पैशांची व्हॅल्यू वाढणार नाही. थोडक्यात मला असं सांगायचं आहे की रिटायर्ड माणसाला सुद्धा ह्या विषयाची गरज आहे. सो ते PFचे आलेले माझे 30 लाख रुपये, आज माझ्या त्या 30 लाखाची व्हॅल्यू 30 लाख झाली. आलेले 30 लाख 2012-13ला मोठी अमाऊंट होती, आज त्याची व्हॅल्यू कमी झाली आहे. तो PF आम्ही डेफिनेटली तुमचा कन्सिडर करतो. जेव्हा एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईज आम्ही फायनान्शियल प्लॅन बनवतो, तर तुमचा PF सगळे प्रोडक्ट घेतो, पण तुमचा PF त्याच्यात मेजर रोल प्ले करतो. जेवढी अमाऊंट गरजेची असते ना, तुमचा PF ॲटलिस्ट 60% 70% पैसे कॉन्ट्रीब्यूट करतो. PFचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज पण आहे, जनरली ते पैसे निघत नाहीत. बरोबर. कुठल्याही छोट्या मोठ्या गरजेसाठी लोक PFला हात लावायला जात नाहीत. करेक्ट. आणि ती प्रोसेस पण इतकी म्हणजे लेंदी प्रोसेस आहे, अजूनही ऑनलाईन झाली आहे, पण अजूनही लेंदी प्रोसेस आहे. त्यामुळे लोक ते पैसे ठेवतात, ते पैसे 58-60 पर्यंत जातात. करेक्ट. आज सगळ्यात मोठा चॅलेंज हाच आहे की लोक प्रत्येक इन्व्हेस्टमेंट छोट्या छोट्या गरजेला तोडायला बघतात, पण PFचे पैसे तुटत नाहीत, EPFचे पैसे, PPFचे पैसे तुटत नाहीत. हा त्या प्रोडक्टचा ॲडव्हान्टेज पण आहे. भले इंटरेस्ट रेट हा ॲडव्हान्टेज नाही आहे, पण लॉंग टर्म चालणं हा प्रोडक्टचा ॲडव्हान्टेज आहे. ग्रेट. तर दादा, तुम्ही एक प्लॅन असा कोणाचा दाखवू शकाल का की एक्झॅक्टली प्लॅन हा असतो कसा? म्हणजे जेव्हा मी प्लॅन घेतोय त्यानंतर मला फ्लो माहिती आहे की हा असा इन्व्हेस्टमेंट आहे, नंतर असं मला हे नंतर मला फायदा आहे यातून. मग असं काही तुमच्याकडे एक प्लॅन, एक चार्ट आहे का? डेफिनेटली सागर, हा मी माझा स्वतःचाच प्लॅन मी तुम्हाला शेअर करतो. माझा स्वतःचा ॲक्च्युअल फायनान्शियल प्लॅन 2018ला बनवला होता मी. 2022ला अपडेट केला. गेल्या 3 वर्षात तो अजून अपडेट करायची वेळ आली नाही, त्यामुळे अजून केला नाही, पण तो लवकरच ड्यू आहे करायचा. तर माझा 2022चा फायनान्शियल प्लॅन मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. हा माझा फर्स्ट पेज आहे, ज्याच्यात मी माझे इन्कम टाकलेत, माझे सगळे एक्सपेन्सेस, EMIs, घराचं लोन वगैरे सगळं टाकलं आहे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, माझ्या कारची इन्शुरन्स पॉलिसी, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यात टाकल्यात. सेकंड पेजला मी कंटिंजन्सी पण घेतलं आहे, कारण माझा बिझनेस आहे, माझा इन्कम वर खाली होऊ शकतं, ते मी कंटिंजन्सी घेतलं आहे. त्यानंतर मी माझं हेल्थ इन्शुरन्स घेतलेलं आहे. त्यानंतर मी माझं लाईफ इन्शुरन्स काउंट केलेलं आहे. माझ्या ॲब्सेन्समध्ये माझी आज जर डेथ झाली तर माझ्या फॅमिलीला किती पैसे लागतील इथून पुढे सर्व्हाइव्ह करायला, हे सगळं कॅल्क्युलेट केलं ह्या पेजवर. तिथून माझं ते लाईफ इन्शुरन्सची रिक्वायरमेंट कळाली. नेक्स्ट पेजला मी माझा मुलगा, मला 2 मुलं आहेत, एक मोठा मुलगा अनिश आणि मुलगी अन्वी. तर मुलाचा एज्युकेशन प्लॅनमध्ये मी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मॅरेज, मुलाच्या लग्नाला सुद्धा खर्च होतात. बरेच लोक लग्नाचा खर्च म्हटलं की फक्त मुलगीच दिसते डोळ्यांसमोर, पण मुलाच्या लग्नाला सुद्धा खर्च होतात. मी त्याच्यासुद्धा प्लॅनिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर माझी मुलगी, तिचं एक ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तिचं लग्न, ह्या गोष्टी मी कवर केल्यात. इथे माझी जी ही ग्रीन लाईन दिसते, हे जे अचिव्हमेंट दिसते, हे पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट त्या पर्टिक्युलर गोलला अटॅचमेंट झाल्यामुळे ते मला ग्रीनमध्ये दिसत आहेत, कारण ते अचीव्ह झालेत. आता मला जर मी ह्याच प्लॅनवर कंटिन्यू राहिलो तर मला ह्या 3 गोलसाठी वेगळं काय करायची गरज नाही आहे. माझ्या ॲब्सेन्समध्ये माझ्या फॅमिलीने पण हाच फॉर्म्युला अप्लाय केला तर त्यांना सुद्धा वेगळं काय करायची गरज नाही लागणार. करेक्ट. हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या रिटायरमेंटवर आलो.
हे माझं रिटायरमेंटचं पेज आहे. ह्याच्यात मी माझा आजचा खर्च टाकला आहे, प्लस गोळ्या औषधं मी त्याच्यात थोडेफार ॲड केले. ह्याची आजची कॉस्ट आहे ही मला वयाच्या 60व्या वर्षी हवी आहे, म्हणजे त्याची इन्फ्लेशननुसार तिची कॉस्ट किती होईल मी ती प्रेडिक्ट करून मी पुढचं माझं लाईफ प्रेडिक्ट केलं आहे की मला प्लॅन 80-85 पर्यंत करायचं आहे. लाईफ प्रेडिक्ट करणं म्हणजे मी किती जगेन हे प्रेडिक्ट नाही करायचं आहे, मला प्लॅनिंग कितीपर्यंत करायचं आहे. आज वयाच्या 83व्या वर्षी अमिताभ बच्चन हेल्दी आहे, मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा तो काम करतोय, त्याला प्लॅनिंगची गरज नाही आहे. पण आपल्याकडे हा ट्रेंड सगळीकडे आहे का? बरेच लोक 70-75 मध्ये ॲक्टिव्हिटी स्लो होतात, माइंड काम करायला स्लो होतं. अशा वेळी तुम्हाला इन्कमची गरज असते, कुठून तरी एक इन्कम आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा रिटायरमेंट प्लॅन. करेक्ट. तर मी प्लॅन केलं आहे माझ्या लाईफचं 85 पर्यंत. तर हा प्लॅन असा काम करतो. दरवर्षी आम्ही सजेस्ट करतो की दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी ह्याला रिव्ह्यू करायला पाहिजे, ह्याच्यात चेंजेस करायला पाहिजे. कारण दरवर्षी आपले फायनान्शियल चेंज झालेले असतात. माझा इन्कम चेंज झाला, एखादा EMI ॲड झाला, एखादा EMI बंद झाला आहे, कुठून मी जॉब चेंज केला, माझा सॅलरी वाढली आहे, माझं सेव्हिंग कॅपॅसिटी वाढली आहे, बरेच चेंजेस होतात. आपल्याला त्याच्या अकॉर्डिंग हे करायला हवं. तर हा चार्ट तर दादा आपल्या सर्व ऑडियन्सने आता बघितला आहे. पण कसं आहे ना, आता हे थोडंसं लेंदी मला वाटतंय, कारण कसं आहे मी हे फर्स्ट टाईम ऐकलं आणि हा चार्ट पण मी आता फर्स्ट टाईम पाहतोय. तुम्ही खूप छान पद्धतीने त्याला डिझाईन केलं आहे. परत तुम्ही म्हणालात की ह्याला रिव्ह्यू प्रत्येक 6 महिन्यांनी केलं पाहिजे, म्हणजे काय चेंजेस वगैरे असतील तर ते आपल्याला करता येतील. पण आता हे म्हणजे माझ्यासाठी जरा इझी करून द्या, नाही तर आपल्या ऑडियन्ससाठी ज्यांना फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे त्यांच्यासाठी तुम्ही एकदम सिम्पल वेमध्ये कसं कराल? फायनान्शियल प्लॅनिंग स्प्रेड करणं हा आमचा प्राईम मोटो आहे. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल प्लॅन बनवायला ना खरंच वेळ लागतो, कारण ह्याच्यात बऱ्याच गोष्टी, बऱ्याच टर्मिनॉलॉजी आम्ही एक्सप्लेन पण करतो. म्हणजे एखादी गोष्ट मी एक्सप्लेन न करता नुसती पेपरवर मांडून तुम्हाला रिपोर्ट दिला तर तुम्हाला ते आवडेल बघायला, पण थोड्या दिवसांनी कळणार नाही की हा टर्म कशासाठी वापरला होता. बरोबर. सगळ्यात चांगलं एक्झाम्पल सांगू तर मी एक नवीन लग्न झालेल्या कपलने मला बोलवलं होतं. त्यांचे 6 तास मी घेतले होते, कारण त्यांना इन्व्हेस्टमेंट पण माहिती नव्हत्या, प्रोडक्ट पण माहिती नव्हते, आणि अगदी शॉर्टमध्ये तरी 1.5 ते 2 तास लागतात. पण तुमच्या ऑडियन्ससाठी ह्याच्यात 2 प्रकारचे फायनान्शियल प्लॅन येतात. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह जो अगदी डिटेल, मी जो माझा दाखवला तो अगदी डिटेल आहे, दॅट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह. आणि दुसरा आहे क्विक फायनान्शियल प्लॅन. तुमच्या ऑडियन्ससाठी सोपं करायला, सुरू करायला, ती प्रोडक्ट, ते कॉन्सेप्ट समजायला आपण क्विक फायनान्शियल प्लॅन त्यांना सगळ्यांना बनवून देऊ शकतो जे DM करतील. सो माझी रिक्वेस्ट आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना हा जे पॉडकास्ट बघून असं वाटते की काहीतरी वेगळं आपण ऐकतोय, प्लीज आम्हाला एकदा DM करा, या चॅनलला DM करा. तुम्हाला आम्ही तुमचा एक क्विक फायनान्शियल प्लॅन इन्स्टंट प्रिपेअर करून देऊ. मी पूर्ण डिटेल्स जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये जसंही मेन्शन करेल, तिथे तुम्ही DM करा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर एक फायनान्शियल प्लॅनिंग चार्ट तिथे मिळेल, म्हणजे तुम्हालाही इझी पडेल फायनान्शियल प्लॅनिंगसाठी. एकदम सिम्पल वेमध्ये आपण एक ह्या फायनान्शियल प्लॅनिंगला एक्झाम्पल देऊया. जसं न्यूली मॅरिड कपल आहे, त्याच्यानंतर त्यांची पूर्ण लाईफ स्टार्ट होते. आता दोघं पण हजबंड वाईफ अर्निंग आहेत. एक कसं फ्लो असेल तो फायनान्शियल प्लॅनिंगचं एक एक्झाम्पल त्याच्यावर तुम्ही देऊ शकता का? एक खूप चांगला एक्झाम्पल आहे माझ्याकडे. एक मुलगी आली होती, नाशिकची होती, आणि IT इंडस्ट्रीमध्ये तिचा पहिला जॉब होता. जस्ट 30,000ची सॅलरी तिला चालू झाली होती. त्याच्यातून तिने 8-10 हजाराची SIP करायचं ठरवलं होतं, की म्हणाली नाही माझे घरचे खर्च करतायत सगळं, तर मला घरात काय खर्च होत नाही, तरी 8-10 हजारची SIP केली. 3-4 वर्षांनी परत आमची जेव्हा भेट झाली तेव्हा ती शिफ्ट झाली होती पुण्याला, मेट्रो सिटीमध्ये शिफ्ट झाली. लग्न झालं, पगार 30,000चा डायरेक्ट 1-1.5 लाखावर गेला होता. लग्न झालं. आता लग्न झालेल्या कपलचं सगळ्यात पहिलं मोठं स्वप्न काय असतं? घर घेणं अगदी कॉमन आहे. तर लकीली तिने म्हटले की नाही, मी एकदा अजय सरांशी बोलते आणि मग आपण डिसाईड करू. तिच्या मिस्टरांची ओळख करून दिली, सगळं भेटलो. मी त्यांना ॲडवाईस केलं की आत्ता लगेच घर नका घेऊ. हे थोडंसं फ्लोच्या वेगळं आहे, विरुद्ध आहे, प्रवाहाविरुद्ध मी काहीतरी सजेस्ट केलं होतं. तर दोघं थोडे सरप्राईज होते, शॉक होते, आनंदी तर नसतीलच. शॉक आहे की काय? त्याचं कारण काय आहे? समजा दोघांची मिळून एक 2 लाख रुपये सॅलरी आहे. ज्याची 2 लाख सॅलरी आहे ना, ते लोक 1 करोडचा लोन अगदी आरामात विचार करतात. 1 ते 1.25 करोड, 1 ते 1.5 करोडच्या आसपासचं घर विचार करतात. कारण त्यांनी कॅल्क्युलेट काय केलेलं असतं की एवढा EMI जाऊन एवढे पैसे शिल्लक राहत आहेत, आपण ह्याच्यात आनंदाने जगू शकतो. करेक्ट.
ठीक आहे. आता त्यांनी जेव्हा सांगितलं की मी त्यांना विचारलं किती डोक्यात आहे की किती अमाऊंटचं घर तुम्हाला घ्यायचं आहे. ते म्हणाले आता पुण्यात आम्ही 1.25 करोड 1.5 करोडच्या बजेटमध्ये आम्हाला 3 BHK चांगला मिळतो. ओके. म्हटलं बरं, समजा आपण 1.5 करोड विचार केला तर 1.5 करोडला तुम्ही डाऊन पेमेंट किती करणार आहात, तर 20% डाऊन पेमेंट करायला लागतं. म्हणजे 30 लाख रुपये तुम्हाला कमीत कमी डाऊन. म्हटलं आहेत का रेडी, तर ती म्हणाली सर आपण त्या SIP केलेलं ना, तर त्याची एवढी अमाऊंट शिल्लक आहे. म्हटलं त्याच्यातले थोडी अमाऊंट आपण लग्नाला सुद्धा वापरली. हां पण एवढी अमाऊंट शिल्लक आहे. म्हटलं 30 लाख होत नाही येत नाही. मग त्या 30 लाखासाठी काय करणार, तर मग पर्सनल लोन. 30 लाखाचा जो डिफरन्स होता मग पर्सनल लोन घेणार. मग तो पर्सनल लोन 4-5 वर्षाचा EMI 12-14% इंटरेस्ट. म्हटलं बरं चला हे दोन्ही पण बँच होते. आता किती पैसे राहत आहेत, तर 40-50-60 हजार रुपये राहतात. 40-50 हजार जर शिल्लक राहत आहेत तर ह्याच्यात तुमचं घर चालणार आहे का, राहणार आहे. म्हणजे घर व्यवस्थित चालणार आहे. ओके. टूर करायची एखादी तर विचार करायला लागेल का पैसे मॅनेज होतील, नाही, थोडं डिफिकल्ट. ऑब्व्हियसली. म्हणजे जवळपास पुण्यातल्या पुण्यात बाईकवर कारवर फिरणं पॉसिबल आहे, पण डोमेस्टिक टूरसाठी वगैरे तो थोडा वेळ विचार करायला लागेल. म्हटलं इंटरनॅशनल होईल, नाही. म्हटलं जर मी तुम्हाला सांगितलं की हे इंटरनॅशनल ॲडव्हेंचरस टूर करायची आहे, आत्ता एन्जॉय करणं जास्त इम्पॉर्टंट आहे का एक मूल घेऊन एन्जॉय करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, तर ते हसायला लागले. म्हटलं ह्या गोष्टी तुम्ही डिले कराल, ज्या गोष्टी तुम्हाला आत्ता ह्या वयात करायला हव्यात. का, तर फक्त एक इमोशनल अटॅचमेंट घर. करेक्ट. मी त्यांना सांगितलं तुम्ही घर नक्की घ्या, फक्त आत्ता नका घेऊ. 3 वर्ष 4 वर्ष किंवा 5 वर्ष थांबा. त्याच्यातला सगळ्यात मोठा डिफरन्स आहे की 3 ते 5 वर्षात त्यांचा इन्कममध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. करेक्ट. सेव्हिंग कॅपॅसिटी मोठी होणार आहे. आज जे 1.5 करोडचं घर आहे ते कदाचित महाग होऊन 2.25 करोडला येईल. पण हा जो त्यांचा डिफरन्स आहे 5 वर्षाचा, तो खूप मोठा इम्पॅक्ट करतो. जस्ट इमॅजिन, तिला जर 1.5 लाख पगार होता ती ॲटलिस्ट 3 लाखावर जाईल. नवऱ्याला 50,000 1 लाख पगार असेल तो ॲटलिस्ट 2 लाखावर जाईल. आता त्या फॅमिलीचं मंथली अर्निंग किती झालं, समजा 4 ते 5 लाख रुपये. 4 लाख रुपये कमवणार, 5 लाख पण नको, आपण 4 लाखवर कॅल्क्युलेट करू. 4 लाख कमवणाऱ्या माणसाला 1.5 लाख 2 लाख EMI जड जाईल का, नाही. आणि जिथे तिथे सेव्हिंग त्यांची 30-40,000 होणार होती ती आता 2 लाख, चांगली अमाऊंट त्यांच्याकडे. त्यामध्ये ते इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन पण करू शकतात. सगळ्या गोष्टी खूप इझी होतात. मी फक्त त्यांना सजेस्ट करतोय की डिले करा. लकीली त्या मुलीने ऐकलं. ते आज दोघं खूप सॅटिस्फाईड आहेत, खूप खुश आहेत की नाही मी जर त्यावेळेस घेतलं तर मला कार पण घेता आली नसती, मला कार पण घ्यायची होती. सगळ्या गोष्टी अचीव करतात. तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम मिळाल्या ना, ते इथेपर्यंत येणार, ते जड होणार खूप. करेक्ट. मग ते तुम्हाला ब्रिदिंग स्पेस नाही मिळाले तर चिडचिड होणार, तुमची भांडणं होणार, पीस ऑफ माइंड कुठेही मिळणार नाही. म्हणजे असं वाटतंय की अरे एवढे चांगला पगार आहे, एवढं सगळं चांगलं आहे, तरी पण मी सॅटिस्फाईड का नाही आहे, मी खुश का नाही आहे, मी समाधानी का नाही आहे, आम्ही फिरायला का जाऊ शकत नाही आहे. ह्याचं कारण इथून येतं की एक इमोशनल डिसिजन. घर घ्या, चांगल्या ठिकाणी घ्या, फक्त त्याला थोडा वेळ द्या, घाई करू नका. तोपर्यंत तुम्ही रेंटवर राहा. 1 करोडच्या घराला रेंट किती येईल, 15-20-25 हजार रुपये. EMI किती येईल, 70-80 हजार रुपये. हा जो गॅप आहे ना, हा सेव्हिंग करा. आम्ही म्युच्युअल फंड SIP मधून 4 वर्ष 5 वर्ष जर सेव्हिंग केली, जस्ट इमॅजिन मी 50,000ची SIP करायला सांगितली, एका वर्षात 6 लाख, 5 वर्षात 30 लाख रुपये जमा झाले. तेच 1 करोडचं घर जे आज घर घेणार होतात ते तुमचे 30 लाख रुपये तुमचे जमा झाले. करेक्ट. आता तुम्ही जिथे 1 करोडचं लोन घेणार होतात तिथे आता तुम्ही 70 लाखाचं लोन घ्याल. प्लस तुमचा कोणता पर्सनल लोन पण तुम्हाला घ्यायची गरज नाही लागली. 5 वर्षात तुमची सेव्हिंग कॅपॅसिटी वाढली. आता तुम्हाला ते लोन भरणं पण जड नाही वाटणार. करेक्ट. पीनट्स वाटेल. इमोशनल डिसिजन घेताना आपण आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो. यू नीड समवन जो तुम्हाला गाईड करेल, थोडंसं पुश करेल, जो आज प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला सांगेल. राईट. नाही, आणि कसं आहे, प्लॅनिंग, आता जसं तुम्ही म्हणालात की फायनान्शियल प्लॅनिंगनी गोष्टी अशा सिम्पल होतात. जसं तुम्ही आता एक्झाम्पल दिलात. लोक काय करतात, जसं घराचा विचार तर करतात, पण त्याच्यानंतर ना एक स्टेप येते जिथे ते ब्लँक होऊन जातात. त्यांना कळत नाही पैसे पण आहेत, मग हे कुठे इन्व्हेस्ट करायचे, की मग त्यावेळी लोक काय करतात ते घरामध्ये इन्व्हेस्ट करून टाकतात. त्यांना वाटतं की घरातली इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे, मग ते घरामध्ये इन्व्हेस्ट करतात. पण राईट वेला फायनान्शियल प्लॅनिंगची जर ॲडवाईस अशी मिळाली तर ऑब्व्हियसली एक 5
ते 6 वर्षामध्ये एक चांगला ग्राफ त्यांचा वर जाईल आणि खूप म्हणजे बोलू शकतो आपण की चांगलाच एक चेंज त्यांच्या लाईफमध्ये त्यांना दिसेल. आणि ते घरच नाही तर घरासकट जसं तुम्ही म्हणालात की मॅरिड कपल नाहीतर मग जे पण एजमध्ये असतील लोक ट्रिप्स प्लॅन करू शकतात. मेन म्हणजे पर्सनल लोन त्यांना घ्यायची गरज नाही आहे. या सर्व छोट्या छोट्या गोष्टीतून पण त्यांना म्हणजे मेंटली ते लोक शांत राहतील. सी मेंटल पीस ऑफ माइंड सगळ्यात मोठं आहे, पण ते वयाच्या 40, 45, 50 नंतर आठवतं. तोपर्यंत लोक फक्त मॉनिटरी टर्म्सच्या मागे लागतात आणि त्याच्यात काही चूक नाही आहे. सगळेजण तेच करतात, आपणही तेच करतो. पण हे अचीव करायला काय करायला लागतं ना, ह्याची बेसिक सुरुवात इथून होते. कसं आहे सागर, फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर जेव्हा प्रोडक्ट सिलेक्ट करायची वेळ येते तेव्हा आम्ही कोर प्रोडक्ट म्युच्युअल फंड घेतो. म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतो, वन टाईम FD सारखी, SIP सारख्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. खूप पॉप्युलर टर्म्स आहेत आज हे. ह्याच्यात काय होतं, मार्केट बऱ्याचदा वर खाली होतं. 2-2, 3-3 वर्ष मार्केट खाली जातं, वर येत नाही. 2-3 वर्ष खूप मोठे रिटर्न्स दिसतात. पण मार्केट जेव्हा खाली जातं ना तेव्हा लोक खूप घाबरलेले असतात. लोकांचे इमोशन्स हललेले असतात, कारण तो मेहनतीचा पैसा आहे, तो निगेटिव्ह दिसतोय प्रिन्सिपल. त्यावेळेस स्वामी समर्थांचे खूप सुंदर वाक्य आम्ही कायम लक्षात ठेवतो आणि लोकांना पण सांगतो की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लोकांचे इमोशन्स त्याच्यात अडकलेत म्हणून लोकांना भीती वाटते, पैसे मायनस दिसत आहेत म्हणून लोकांना भीती वाटते. पण मी जेव्हा त्यांचा फायनान्शियल प्लॅन बनवला आहे, मी जेव्हा तो प्रोडक्ट चूज केला आहे, तेव्हा मला त्याचे टेक्निकल डिटेल्स अगदी चांगले माहिती आहेत. करेक्ट. म्हणजे मला हे कळतंय की तो प्रोडक्ट अगदी ट्रॅकवर आहे. आपण जरी मायनसमध्ये असलो तरी त्याची रिक्वायरमेंट आपल्याला 3-4-5 वर्षांनी आहे, 8-10 वर्षांनी आहे. त्यामुळे तो प्रोडक्ट एक ॲव्हरेज रिटर्न देणारच आहे ह्याची आम्हाला श्युअरिटी असते. गॅरंटी वर्ड नाही वापरू शकत, बिकॉज मार्केटवाला कुठल्याच इन्व्हेस्टमेंटला गॅरंटी शब्द नाही वापरू शकत. पण एक ॲव्हरेज रिटर्न्स 12-13% आपण नक्की एक्सपेक्ट करू शकतो मार्केटमधून. भले तो आज निगेटिव्ह असला तरी तो पुढे जाऊन पॉझिटिव्ह होणारच आहे. आणि तुम्ही प्रॉपर ते ॲनालिटिक्स केल्यानंतर ते टेक्निकल डिटेल्स माहिती असल्यामुळेच आमचा कॉन्फिडन्स असतो. त्यामुळे मला माहिती आहे की तुमच्या गरजेच्या वेळेस तो प्रोडक्ट तुम्हाला एवढे रिटर्न देणारच आहे, देऊच शकतो, नक्कीच देऊ शकतो. लोकांचे पैसे मॅनेज तर आम्ही करतोच, पण सगळ्यात मोठं काम आम्हाला करावं लागतं, मोठी जबाबदारी आमच्यावर असते, ती म्हणजे लोकांचे इमोशन्स मॅनेज करणं. करेक्ट. तुम्ही मार्केटमध्ये नाही आहात, मी आहे. मी सकाळपासून रात्रीपर्यंत बघतोय, मला त्या प्रोडक्टचे अगदी डिटेल्स माहिती आहेत. त्यामुळेच मी तो प्रोडक्ट तुमच्यासाठी चूज केला. हा विश्वास तुम्हाला ठेवावा लागतो. लोक जसं देवावर विश्वास ठेवतात तसाच विश्वास तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्लॅनरवर पण ठेवायला लागेल. तर तुमचे सगळे गोल्स अचीव करायची जबाबदारी तुमच्या फायनान्शियल प्लॅनरवर राहते. इन्व्हेस्टमेंट म्हटलं की आता खूप सारे ऑनलाईन पोर्टल्स वगैरे आले जिथे आपण इन्व्हेस्ट करतो. खूप सारे ॲप्लिकेशन्स आहे, आपण चेक करतो आणि फ्रेंड्स लोकांकडनं ऐकून आपण इन्व्हेस्ट करून टाकतो. मी पण असं केलं आहे आणि आतापर्यंत मी असं बोलू शकतो की ग्राफ जो आहे लास्ट 2 वर्षापासून जी मी इन्व्हेस्टमेंट केली तो प्लसमध्ये पॉझिटिव्हच आहे. आता मला हे विचारायचं आहे, ती पण माझी एक इन्व्हेस्टमेंट झाली. करेक्ट. म्युच्युअल फंड्समध्ये मी इन्व्हेस्ट केलेत काही पैसे, ते मी केलेत. म्हणजे माझा कोणच असा ॲडवायझर नाही आहे, फायनान्शियल ॲडवायझर जो मला ॲडवाईस देतो. मी फ्रेंड्स लोकांचं ऐकून 4 गोष्टी न्यूजमध्ये बघून ह्या सर्व गोष्टी करतो आहे. तर त्याचं कंपॅरिझन तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरसोबत कसं कराल? जेव्हा मी फायनान्शियल ॲडवायझर आहे माझा आणि ते फायनान्शियल प्लॅनिंग करतात, तर ह्या दोघांचं कंपॅरिझन कसं असेल? म्हणजे तिथे काही फरक दिसेल का मला? मगाशी पण मी एक एक्झाम्पल दिलं होतं की कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये आजूबाजूवाल्यांचं ऐकून मी इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. आता तू सुरू केली तर तू काय करणार? त्यालाच विचारणार कोणतं ॲप्लिकेशन वापरतोयस, कसं वापरतोयस, त्याने सांगितलं तू केलं. प्रोडक्ट चूज करताना तुला असं वाटतं की नाही ह्याला जास्त कळत नाही, आता मीच स्वतः करतो, तू काय करणार? मी ते माझे पण ॲनालिटिक्स असतील ते बघून थोडं. कशावर ॲनालिटिक्स करणार? इथे तिथे विचारून, नाही तर गुगल. सगळ्यात प्रायोरिटी तू देणार गुगलला. गुगलला काय प्रश्न विचारणार? त्या प्रोडक्टबद्दल विचारणार. तू गुगलला काय विचारणार? विच आर द बेस्ट 5 फंड्स टुडे. बरोबर. कॉमन आहे. 95%, 99% लोक हेच करतात. विच आर द बेस्ट 5 फंड टुडे. तुला प्रोडक्टची गरज आहे 5 वर्षांसाठी. तुला खात्री आहे का 5 वर्षांनी तो प्रोडक्ट बेस्ट असेल? बरोबर. गुगलने तर दिलं मला की बेस्ट आहे. गुगलने तर दिलं तुला बेस्ट आहे. आपण गुगलला तेच प्रश्न विचारतो जे आपल्याला माहिती आहेत. गुगलला तू हे नाही विचारणार की ह्या फंडमध्ये किती रिस्क आहे, ह्या फंडमध्ये कोणते स्टॉक्स आहेत,
कोणत्या क्षेत्रातले स्टॉक्स आहेत. करेक्ट. आता इथून पुढे सगळ्यात जास्त चालणारं क्षेत्र काय असू शकतं? AI. तू गुगलला असं नाही विचारणार AI कोणत्या फंडमध्ये जास्त आहे. तू गुगलला विचारणार विच आर द बेस्ट 5 फंड्स टुडे, आणि त्याच्या हिशोबाने तू इन्व्हेस्टमेंट करणार. इथे एका एक्सपर्टची गरज असते. करेक्ट. तू गुगलला विचारलं स्विमिंग कसं करायचं, तू 4 फूटच्या स्विमिंग पूलमध्ये डेअरिंग करशील? जा समुद्रात, जा तलावात, जाशील? नाही. तुला मित्रांनी सांगितलं अरे सोपं आहे, असे हातपाय मारायचे, त्याने दाखवलं तुला एकदा करून, तू 4 फुटाच्या स्विमिंग पूलमध्ये डेअरिंग करशील? जाशील तलावात? नाही. जिथे जीवाचा धोका आहे तिथे तू नाही जाणार. ही अमाऊंट जेव्हापर्यंत छोटी आहे ना, 2,000 5,000, तोपर्यंत तू डेअरिंग करशील गुगलची. हेच मी तुला सांगितलं महिन्याला 2 लाख रुपयाची SIP कर किंवा 50 लाख रुपये लमसम टाकायचे. आता तू गुगलला विचारून करशील का? मी मग ॲडवायझर बघेल. डेफिनेटली तुला कोणतरी असा हवा आहे जो तुझ्या बरोबर राहील, त्या पैशांची जबाबदारी घेईल. एक फायनान्शियल ॲडवायझर, एक फायनान्शियल प्लॅनर ही मोठी जबाबदारी घेतो. त्यामुळे तुम्हाला त्याची गरज आहे, आज जाणवत नाही आहे, कारण तुम्ही खूप इनिशियल स्टेजला आहात. करेक्ट. तुम्ही खूप लवकरच्या स्टेजला आहात, तुमचं इन्कम कमी आहे. तुम्ही असं विचार करता माझा 50,000 पगार आहे, त्यातलं 500,000 रुपयाची मी डेअरिंग करू शकतो. तुम्ही कराल, पण त्याच्यातून जर एकदा निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला ना, तुम्ही परत त्या प्रोडक्टकडे बघणार पण. बरोबर. त्यामुळे सुरू करताना प्रॉपरली गायडेड इन्व्हेस्टमेंट सुरू करा, रँडमली सुरू करू नका. त्यामुळे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनर पण लागणार आहे आणि त्याची फायनान्शियल ॲडवायझरची एक्सपिरियन्स पण लागणार आहे. बरोबर. म्हणजे जर तुम्ही स्टार्ट करताय तर प्रॉपर ॲडवायझरची ॲडवाईस घेऊन स्टार्ट करा. कारण आज तुमचा ग्राफ, जसा आता माझा जो ग्राफ आहे तो पॉझिटिव्ह दिसतोय मला, पण मे बी मला फ्युचर नाही माहिती त्या प्रॉडक्टचं, आणि मला पण माहिती नाही की, आणि मी कुणावर भरोसा ठेवू. जसं माझा कोण ॲडवायझर नाही आहे. जसं तुम्ही मागाशी म्हणालात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींचं जो एक म्हण आहे, तसं मला बोलणारं कोण नाही आहे. मी एकटाच स्टॉकमध्ये नाहीतर मग ते इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट. त्याच्या रिलेटेड एक चांगलं एक स्टोरी सांगतो तुला, की एक माणूस होता, एका गावात राहत होता, आणि त्या गावात पूर आला. तर त्याच्या घरातले, आणि तो खूप देवभक्ती, मनापासून देवभक्ती, सकाळ संध्याकाळ पूजा आरती अगदी मनापासून करायला. त्याच्या घरातले म्हणाले की बाबा आपल्याला आता गाव सोडायला लागेल. तो म्हणाला नाही, मला माझ्या देवावर विश्वास आहे, मला देव घेऊन जाईल. ते लोक सोडून गेले. आजूबाजूचे लोक आले, अरे बाबा नाही, आता खूपच पाणी वाढले, आपल्याला निघायला लागेल, नाहीतर जीवाचा धोका आहे. नाही, मला देवावर विश्वास आहे, देव काहीतरी करेल. गव्हर्नमेंटने अनाऊन्समेंट केली की बाबा आता तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी सोडायचं आहे, नाहीतर इथून पुढे वाचवणं शक्य नाही. त्यांची माणसं आली गव्हर्नमेंटची, त्यांनी नाही ऐकलं. माझा देव येईल, मला वाचवेल. मिलिटरी आली की आता इथून हा शेवटचा पर्याय आहे, इथून पुढे काय नाही होणार, तुमचा जीव तुमची जबाबदारी आहे. तरी पण त्यांनी नाही, माझा देवावर खूप विश्वास आहे, मला माहिती आहे माझा देव मला वाचवेल. अगदी लास्ट सगळ्यात शेवटचा पर्याय आला, हेलिकॉप्टर आलं मिलिटरीचं, माणसं खाली आली की बाबा चल आता तरी चल, एकटाच राहिलायस तू. तरी पण तो नाही ऐकला, आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. गेला, देवाजवळच गेला. देवाने त्या देवाला कंप्लेंट केली त्याने की देवा मी तुझी एवढी भक्ती केली, मला वाचवलं का नाहीस? देव म्हणाला अरे ते तुझे नातेवाईक जे सांगत होते ते मीच पाठवले होते, मित्र परिवार गावातली लोक मीच सांगितले होते. तू माझा खूप चांगला भक्त आहे म्हणून मी हेलिकॉप्टर सुद्धा पाठवलं. आता काय मी पर्सनली येऊ का खाली? हा एक्झाम्पल त्याच्यासाठी होतं. म्हणजे ॲडवायझर आहेत आपल्याकडे, तुम्हाला देवानेच पाठवलं आहे. बरेच लोक ना अरे हां म्युच्युअल फंड सुरू करायचं, अरे हां FD पेक्षा ते बेटर आहे, अरे हां मला SIP सुरू करायला हवी, पण कुठून माहिती नाही. ओळखीत लोक कमी आहेत, म्युच्युअल फंड ॲडवायझर डिस्ट्रीब्युटर्स कमी आहेत, फायनान्शियल प्लॅनर्स कमी आहेत. आज जर तुम्ही पॉडकास्ट बघताय ना, तर असं समजा ही अपॉर्च्युनिटी आहे जी देवानेच तुम्हाला दिली आहे, की बाबा कुठून तरी तुम्ही कनेक्ट झाला, तुमच्या बऱ्याच दिवसापासून बॅक ऑफ द माइंड चालू होतं. ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला देवाने दिली आहे की तुम्ही हे बघताय, ऐकताय, तर त्याच्यावर ॲक्शन घ्या. देव पर्सनली नाही येणार. बरोबर आहे. जसं मी आता यूट्यूब स्टार्ट केलं आहे, यूट्यूबचे इन्कम, आणि माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत जे यूट्यूबकडनं अर्न करत आहेत, फेसबुक वगैरेकडनं. तर छोटे छोटे बिझनेस आहेत लोकांचे, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत?
सी आपल्याकडे अजूनही ना सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत जे बिझनेस करतात ना, ते लोक सेव्हिंग करायला घाबरतात. कारण आत्तापर्यंत लोकांना असं माहीत होतं की मी एखादा प्रोडक्ट जर सुरू केला तर तो मला 15-20 वर्ष भरावा लागतो, 5-5 वर्ष लॉक इन असतं. प्रोडक्टच माहिती नाही आहे. करेक्ट. अगदी सोपा प्रश्न विचारेन. समजा तू बिझनेस करतोयस आणि गेले 2-3-4 वर्ष बिझनेस करतोयस, तू लग्न झालंय, तुझं घर आहे, खर्च किती होतो तुझा? समजा एक फिगर आहे 25,000 रुपये. 25,000चा खर्च आहे, तो जर 35,000 तर नाही म्हणशील का? नाही. बरोबर. दिस इज अबाउट माइंडसेट. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयडला माहिती असतं की माझा ॲव्हरेज इन्कम काय आहे. कधीतरी खूप जास्त पैसे येतात, कधीतरी खूप कमी येतात, कधी कधी 2 महिने येत नाहीत, पण ह्याचा काहीतरी एक ॲव्हरेज आहे. सेल्फ एम्प्लॉयड माणूस घर घेत नाही का, लोन घेत नाही का, EMI भरत नाही का, मुलांच्या शाळेची फी, ह्या ज्या गोष्टी मंथली जातात त्या करत नाही का? ते पण करतोच. फक्त माइंडसेट चेंज करायचा आहे. तो माइंडसेट चेंज करायला ना कोणाला तरी भेटा, फायनान्शियल ॲडवायझरला भेटा, त्याला सांगा की तू ही गोष्ट माझ्याकडून करून घे. ती तुम्हाला इच्छा आतून आली पाहिजे की मला हे सेव्हिंग करायचं आहे, मला इथे इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत, मला म्युच्युअल फंड SIP करायची आहे, मला ह्या गोष्टींसाठी प्लॅन करायचा आहे, तू करून घे माझ्याकडून. यू नीड समवन टू पुश यू, टू हेल्प यू, टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. डॉक्टर्स लोक, त्यांना फायनान्शियल प्लॅनिंगची गरज आहे का? 100% आहे. ते पण सेल्फ एम्प्लॉयड आहेत. ते त्यांच्या फील्डमध्ये खूप एक्सपर्ट आहेत, पण पैसे मॅनेज करायच्या फील्डमध्ये नाही आहेत. माझा CA तो सुद्धा मला विचारल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करत नाही. जनरली लोकांना हे माहीत असतं की CA म्हणजे त्यांना सगळं माहिती आहे. CA एक्सपर्ट इन फायलिंग टॅक्स, म्हणजे GST म्हणजे इन्कम टॅक्स, ह्या सगळ्यांमध्ये मी त्यांच्या पुढे काहीच नाही आहे. पण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ते माझा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करत आहेत, हे फॅक्ट आहे. तर दादा, आता आपल्या चॅनलवर मॅक्सिमम लोक जे आहेत ते 30-35+ आहेत, आणि बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे आपण म्हणू शकतो की रिटायरमेंट नंतरची अमाऊंट आहे, पण ती इन्व्हेस्ट कुठं करायची, नाहीतर मग त्याचं काय करायचं, त्यांच्या पण मनात भीती आहे. तर तुम्ही त्यांना काय ऑप्शन द्याल? रिटायरमेंट हा सब्जेक्ट खूप 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 महत्त्वाचा आहे. आज गव्हर्नमेंटमध्ये जॉब लागलेल्या माणसांना सुद्धा पेन्शन नाही आहे. ते त्यांच्यासाठी त्यांनी NPSचा ऑप्शन ठेवला आहे. सो आपल्याकडे रिटायरमेंट म्हणजे लोकांना फक्त एकच प्रोडक्ट माहिती आहे, दॅट इज बँक FD. 55,000 करोड रुपये बँक FDमध्ये पडून आहेत, जे 6-7% फक्त इंटरेस्ट कमवत आहेत. महागाईचा दर, इन्फ्लेशन म्हणतात त्याला फायनान्शियल टर्म्समध्ये, तो पण 6-7% आहे. तुमचे पैसे ग्रोच होत नाही आहेत. आपल्याला असं वाटतंय की ग्रो होत आहेत. एक साधं उदाहरण सांगतो. 10 वर्षापूर्वी घोडबंदर रोडला 30 लाख रुपयात एक 1 BHK आला असता का? नक्कीच आला असता. समजा तुम्ही रिटायर झालात, 30 लाख रुपये आले, 30 लाख रुपये घेतले आणि बँकेत FD केली. मला रिस्क नको, मला टेन्शन नको, रात्री झोप लागली पाहिजे, अशी खूप छान 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 वाक्य एक मिडल क्लास माणूस बोलतो आणि ते पैसे FD करतो. 30 लाखाची FD केली, त्यावेळेस मला 10% इंटरेस्ट येतोय. 30 लाखाची 10% 3 लाख रुपये, महिन्याला 25,000 रुपये मला इन्कम येते 10 वर्षांपूर्वी, आणि ते माझं पेन्शन समजतोय. बरोबर. ते 30 लाख आज 2025ला व्हॅल्यू किती राहील? 30च लाख, कारण मी इंटरेस्ट विड्रॉ करतोय. जर 10 वर्षांपूर्वी घोडबंदर रोडला 30 लाखात 1 BHK येत होता, आज तो 1 BHK 30 लाखात येतोय का? नाही. त्याची व्हॅल्यू किती झाली? 50-60 लाख, 50-60 लाख रुपये झाली. पण 30 लाख तर 30च लाख आहेत. हे काय झालंय? तुमच्या पैशांचं व्हॅल्युएशन कमी झालंय. बरोबर. इन्फ्लेशनमुळे, महागाईमुळे तुमच्या पैशांचं व्हॅल्यू कमी झाली आहे. पण हेच पैसे जर म्युच्युअल फंडमध्ये असते आणि SWPमध्ये असते तर त्याची व्हॅल्यू पण आज जवळपास डबलच्या आसपास झाली असती 10 वर्षात. ओके. म्हणजे महागाई बरोबर तुमचे पैसे पण वाढले असते. रिस्क नको, पीस ऑफ माइंड हवंय, शांत झोप लागू दे, ह्या एका चांगल्या शब्दासाठी मी ते पैसे FDत ठेवले. आज तुमची जेव्हा रिटायर झाला तेव्हा 60 वय होतं, आज 70 झाले. आता तुम्हाला जास्त रिस्क आहे. आता तुमची झोप उडणार की आता मी माझा घरातला खर्च कसा मॅनेज करू. आता तुम्ही प्रिन्सिपलमधून विड्रॉल चालू करणार. हा पुढचा धोका तुम्ही आज मोजत नाही आहात. करेक्ट. सो रिटायर्ड माणसाला प्रोडक्ट चूज करायला, रिस्पॉन्सिबिलिटी द्यायला एक फायनान्शियल ॲडवायझरची गरज आहे. दादा, तुम्ही मगाशी म्हणालात की SWP हे काय आहे, थोडं
डिस्क्राईब करा. हो, सध्या मार्केटमध्ये ह्याचं खूप चलती आहे. मार्केटमध्ये खूप अवेअरनेस आता वाढायला लागला आहे. जसा म्युच्युअल फंड SIP शब्द पॉप्युलर झाला तसा SWP. माझ्याकडे 35-40चे क्लायंट्ससुद्धा येतात आणि बोलतात की मला SWP चालू करायची आहे. ओके. SWP इज सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. जसं SIPमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. SWPमध्ये तुम्हाला दर महिन्याला किंवा 3 महिन्याला 6 महिन्याला पैसे विड्रॉ करायचे. आम्ही दरवेळी तेच सांगतो की तुम्ही तुमची गरज ओळखा. 35-40च्या वयाच्या क्लायंटला ह्याची गरज नाही आहे. ओके. त्यांची गरज ही आहे की मला आज पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि एक कॉर्पस जमा करायचा आहे. तो कॉर्पस जेव्हा चांगला होईल त्याच्यातून मला SWP म्हणजेच माझी मंथली इन्कम, मंथली पेन्शन मला अरेंज करायचं. ओके. SWPमध्ये एक लमसम अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करतो, त्याचे काही पर्सेंटेज ठरवतो. साधारण 6 to 8% आम्ही विड्रॉल करायला सांगतो. आम्हाला एक्सपेक्टेड असतं की समजा तुम्ही 50 लाख इन्व्हेस्ट केलेत, त्याचे 6 ते 8% तुम्ही 6% विड्रॉल केलेत तर 3 लाख रुपये वर्षाला होतात, महिन्याला 25,000. आणि आम्हाला एक्सपेक्टेड आहे की त्याला 12-13% जर रिटर्न मिळाले आणि त्यातले 6% मी तुम्हाला देतोय, तर उरलेले 6% आहेत ते तुमचा प्रिन्सिपल ग्रोथ करतात. ओके. प्रत्येक म्युच्युअल फंडची स्कीम, म्युच्युअल लमसम असू दे, SIP असू दे, 2 ते 3 वर्ष निगेटिव्ह असू शकते. त्याच्यात व्हॉलॅटिलिटी असते, मार्केटप्रमाणे ते वर खाली होतात. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. एक माझ्याकडे ॲक्च्युअल एक्झाम्पल आहे. एक म्युच्युअल फंडची स्कीम आहे. 1/1/2014 साली 30 लाख रुपये गुंतवले. ओके. बँक एफडी 9-9.5% देत होती. मी तुम्हाला सांगितलं 8% विड्रॉल घ्या. 30 लाखाचे 8% होतात वर्षाला 2,40,000 रुपये. भागिले 12 म्हणजे मला महिन्याला इन्कम येणार आहे 20,000 रुपये. जानेवारी महिन्यात टाकले, जानेवारीपासून मी माझं इन्कम चालू केलं. 20,000 एका महिन्याला. एका वर्षात 2,40,000. 10 वर्षात मी किती विड्रॉ करणार? 24 लाख. टाकले किती होते? 30 लाख. काढले मी 24 लाख. आज 10 वर्षानंतर मी 24 लाख काढल्यानंतर सुद्धा माझ्या 30 लाखाची व्हॅल्यू झाली 68 लाख रुपये. ओके. ओके. म्हणजे मी माझ्या पेन्शन घेतानाच सेम टाईम माझी प्रिन्सिपल पण ग्रोथ झाली आहे. ओके. आता आज 10 वर्षानंतर माझ्याकडे चॉईस काय आहे? एकतर मी 30 लाखावर 8% विड्रॉवल घेत होतो, आज मी 68 लाखावर 8% घेऊ शकतो. ओके. मी माझी पेन्शन वाढवू शकतो की नाही? करेक्ट. दुसरा, मी वरचे 8 लाख काढले आणि वर्ल्ड टूर करून आलो. मी एखादी इंटरनॅशनल ट्रिप करून आलो. ओके. मी माझ्या मुलांना, नातवांना महागातली महाग चांगली गोष्ट गिफ्ट दिली. राईट. हे कधी होईल? जेव्हा पैसे कमी नाही होणार, पैशांचं व्हॅल्युएशन कमी नाही होणार. बरोबर. तर 30चे 68 लाख झाले आणि ते प्रॉपर कॅल्क्युलेशन, प्रॉपर प्लॅनिंग. सगळ्यात मोठी गोष्ट, कुठेही तुम्ही अडकले जात नाही. तुम्ही ज्या दिवशी सांगाल मला पैसे हवेत, 3ऱ्या वर्किंग डेला पैसे अकाउंटला येतात. ओके. ओके. 8 लाख पूर्ण 68 लाख, तुम्ही जी अमाऊंट सांगाल 3ऱ्या वर्किंग डेला पैसे हातात येतात. टोटल कंट्रोल तुमच्या हातात राहतो, पूर्ण फ्लेक्झिबिलिटी. थँक्यू सो मच दादा. तुम्ही खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली आणि मेन म्हणजे मला असं वाटतं की ह्या पॉडकास्टनंतर खूप गोष्टी माझ्या म्हणजे लक्षात आल्यात आणि मी काय चुका करतो आहे आत्तापर्यंत. जशी माझी इन्व्हेस्टमेंट मी प्लॅन केली होती, मला वाटतं की मला पण तुमची गरज लागणार आहे, म्हणजे एक फायनान्शियल ॲडवायझरची. आणि आपल्या ऑडियन्सलाही आतापर्यंत खूप काही गोष्टी समजल्यात. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील नक्की तुम्ही, मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल मेन्शन केली आहे. परत ऑफिसचा जो ॲड्रेस आहे तुमचा ठाण्यातला, तो पण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे. तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिसचा ॲड्रेस पण मेन्शन आहे. आणि थँक्यू सो मच दादा. थँक्यू व्हेरी मच सागर. आम्हाला हे फायनान्शियल प्लॅनिंगचा अवेअरनेस करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आमचा प्युअर मोटो हा आहे की तुम्ही रँडमली प्रोडक्ट चूज करू नका, तुम्ही कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकू नका, कोणत्या जाळ्यात अडकू नका. फायनान्शियल प्लॅनिंग करा, त्याच्यानुसार प्रोडक्ट निवडा. एक फायनान्शियल ॲडवायझर ठेवा तुमच्याबरोबर, तो तुमच्या साथीने एकत्र तुम्ही ग्रो करू शकता. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत आम्हाला पोचायला आलं. प्रत्येक व्ह्युअरला माझी हीच रिक्वेस्ट आहे की काही डाऊट असेल तर आम्हाला डायरेक्ट विचारा. जे लोक आम्हाला DM करतील त्यांना एक क्विक फायनान्शियल प्लॅन आम्ही लगेच बनवून देऊ शकतो, फक्त तुमची इच्छा हवी. थँक्यू सो मच दादा. मी पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे, एकदा चेक करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.